श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. पाहूनही दुर्लक्ष करूच नको. जर का आजचा हा स्वामी संदेश ऐकला तर तुम्हाला स्वामीची कृपा होणार. पुढच्या क्षणाला तुझे सर्व दुःख संपून जाणार. ऐकून घे, भाग्यवान ठरशील. नेहमी मी तुझ्या पाठीशी आहे. अरे बाळा, आज स्वामीसाठी संपूर्ण संदेश ऐकून जा. आजचा संदेश तुमच्यासाठी खूप खास असणार आहे. तुला काहीतरी खास गोष्ट सांगणार आहे. स्वामी म्हणतात, मी सोबत आहे. तुम्ही फक्त हसमुख चेहऱ्याने वावरा आणि म्हणा मी ठीक आहे. कारण इथे कोणालाही तुमची कदर नाही आणि कोणाच्याही दुःखाविषयी कोणाला सहानुभूतीसुद्धा नाही. स्वामीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुला माझ्यावर विश्वास असेल तर आत्ताच सबस्क्राईब करून लाईक कर. तू आहे स्वामीचे बाळ असं लिहा आणि स्वामी कुटुंबात सहभागी हो. हा संदेश खास तुमच्यासाठी. खूप काही गोष्ट अचानक घडत असतात. ज्या अनुभवात तुम्हाला भीतीचा सामना करावा लागतो तोच अनुभव तुमची शक्ती, धैर्य आणि आत्मविश्वास वाढवत असते. तुमचे विचार सरळ असेल ना, मग आयुष्यात येणारी वळणे कितीही वाकडी तिकडी असली तरी काही फरक पडत नाही. तुम्हाला प्रत्येक अडचणीतही न शोधता मार्ग आपोआप सापडत असतो. अरे, आपत्याला वाढवताना प्रत्येक स्त्री काही प्रमाणात आपल्या नवऱ्याची आई होत असावी. कायम जीव टाकावा अशा पात्रतेचा नवरा लाभला तरी दिवसाचे किती क्षण ती नवऱ्याचा ही आपल्या आपत्यासारखा सांभाळ करते हे कोणत्याही पुरुषाला कळालेच नाही. तुमची किंमत आणि महत्त्व तेव्हाच असते तेव्हा तुमची गरज असते. तुझं कल्याण करण्याकरता स्वामी माऊली आहे सर्व ठाई. फिरे अनेक क्षेत्र ते अक्कलकोट पायी पायी. स्वामी नाम रुजवा मनोमनी, चित्त अखंड ठाई ठाई. ज्याच्यावर हे जग हसले आहे त्यांनीच इतिहास रचला आहे. जेव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेव्हा समजून घ्या की तुम्ही त्यांच्या 2 पाऊल पुढे आहात. फक्त यशस्वी हो. बघ, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, प्रत्येक सूर्योदयाला स्वामी समर्थांना ध्यान कर, आशीर्वाद मिळेल. हा संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ नाम टाईप कर. जे घडतं ते चांगल्यासाठीच. फरक फक्त एवढंच असतो की तो कधी आपल्या चांगल्यासाठी असते तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असते. जिथं दुसऱ्यांना समजवणं कठीण झाले असेल तिथं स्वतःला समजून घेणं कधीही चांगले. बाळा, लोक काय विचार करतात, तुम्हाला कसे बघतात ते महत्त्वाचं नाही. तुम्ही स्वतःला कसे बघतात ते महत्त्वाचं आहे. स्वार्थाने कर्म करणे याचे नाव प्रपंच आणि निस्वार्थपणे कर्म करणे याचे नाव परमार्थ. अरे बाळा, हा संदेश शेवटपर्यंत ऐक. तुला अजून काही खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. आयुष्य जितके साधे असणार तुमचा तणाव तितकाच अर्धा राहणार. योगा करा अथवा नका करू, परंतु गरज पडल्यावर एकमेकांना सहयोग नक्कीच करा. तुम्हाला जे मिळतं त्यामुळे तुम्ही जगू शकता, पण तुम्ही जे देता त्यामुळे आयुष्य घडतं. भावना आणि कर्म निस्वार्थ असेल तर देव एवढं देईल की ओंजळी भरून वाहून जाईल. विचार कुठूनही घ्यावेत, पण घेताना ते परखून घ्यावेत. अडथळे काही क्षणिक असतात, पण त्या क्षणात खुचून न जाता धीराने उभे राहणे हेच खरं आयुष्य. जर स्वतःला घडवलास तर इतरांना घडवलास. स्वामी म्हणतात, कडुलिंबाच्या पानांना तुम्ही किती दह्यात किंवा साखरेत मिसळावा परंतु ते कडूच राहते. तसे दृष्ट व्यक्तीला तुम्ही कितीही ज्ञान द्या तरीही ते त्याची दृष्टता सोडत नाहीत. बाळा, सहमत असतील तर लगेच हो आहे म्हणून सांगायला विसरू नको. स्वामीच्या मार्गदर्शनानुसार चालत आहे तर बाळा काळजी करू नकोस. तुला आहे खास आशीर्वाद. बाळा, ज्यावेळी हा संदेश शेवटपर्यंत ऐकणारच आहेस बघ तर स्वामी लीला सांगणार आहेत. तुझे कष्ट आता संपणार आहेत. हा संदेश पुढे शेअर करताच अशक्य शक्य होणार आहे. तुम्हाला पॉवरफुल बनायचे आहे तर यासाठी नाही की तुम्हाला कोणावर दबाव टाकता येईल, पण यासाठी की कोणी तुमच्यावर दबाव टाकू शकणार नाही. तुमचा मान सन्मान करेल, अपमान करणार नाही. येणारी परिस्थिती आणि वेळच कारणीभूत असते जे तुम्हाला खायला भाग पाडत असते. पण तुम्हाला विश्वास असेल स्वतःवर आणि स्वामीवर तर शून्यातून घडेल चमत्कार. जर का सहमत असाल तर हा संदेश पुढे परिवारात शेअर करा. अरे, नेहमीच मी तुझे आभार मानतोस, पण आज मी तुझे आभार मानतो बाळा, कारण तू तुझा वेळ देऊन शांतपणे ऐकून घेतलास बाळा. अरे बाळा, लोकांच्या बोलण्यात असलेला गोडवा यावरून कधीही लोकांचे मन ओळखू शकत नाही. मोराला पाहून कोणाला वाटते की मोर साप पण खातो. अशा माणसाच्या आजारावर काही औषध नाही जो इतराच्या प्रगती पाहू जळतो.
नारळाला डोळे असतो पण पाहता येत नाही, कपाला कान असते पण ऐकू येत नाही, टेबलाला पाय असतात पण चालता येत नाही, बाटलीला तोंड असते पण बोलता येत नाही, सुईला नाक असते पण तिला वास येत नाही, कंगव्याला दात असूनही चावता येत नाही, माणसाला सगळे असूनही माणुसकी दाखवता येत नाही. तुमच्या आयुष्यात अडचणी उगाच येत नाही, त्याचं पण तुमच्या आयुष्यात एक इशारा असतो. तुमच्या जीवनात तुम्हाला काहीतरी बदल करणे गरजेचं आहे. योगा करा अथवा करू नका, परंतु गरज पडल्यावर एकमेकांना सहयोग नक्कीच करा. वाईट वेळेत आज ना उद्या निघून जाईल, पण बदलेले लोक कायम लक्षात राहतील. जर असेल अनुभव तर घेऊ मन. स्वामींना शरण आला तर सगळं काही चांगलं घडणार. इतके समजदार बना की कोणाच्याही चुकीला लगेच माफ करा, पण मूर्ख बनू नका. एकदा धोका देणाऱ्यावर परत विश्वास ठेवाल. जेव्हा लोक असुशिक्षित होते तेव्हा परिवार एकत्र होता, परंतु आज तुटलेल्या परिवारामध्ये जास्त करून शिकलेले सावरलेले लोकच जास्त दिसतात, जे एकमेकाच्या चुका काढून भांडत बसतात. यशस्वी व्हायचे असेल तर पुढे बघून चला, मागे लक्ष देऊ नका. जेव्हा काही चांगलं होणार असतं अनेक अडथळे वाटेत येतात, घाबरू नका. लोकांना हे तर समजतं की हा कसा आहे, तो कसा आहे, पण लोक हे विसरून जातात की ते स्वतः कसे आहात. स्वतःची ओळख निर्माण करा, तुम्हाला ओळखीची गरज पडणार नाही. बाळा, लोकांची विविध रूपे असतात. सकाळी गोड बोलतात आणि रात्री कोणी काही डोक्यात भरवलं की तोंड पाहून बसतात, की कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात, ज्याच्या तुमच्याशी काही सवय पण नसते. तुला कायम सुखी राहण्याचा वरदान मी देत आहे. हाक दे केव्हाही, तुझ्या हाकेला मी धावून येत आहे. जे सत्य आहे तुझ्या हिताचं आहे. मी तुला सांगत आहे, हो असेल तर सांग, मी सहमत आहे. जाता जाता एवढंच सांगेन, मी परत येईनच. पण बाळा, नेहमी लक्षात ठेव, प्रामाणिक आणि खऱ्याला मी कायम सोबत आहे. खोटेपणा असेल तर मात्र तू एकटाच आहे. शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव. फक्त नीतिमत्ता साफ ठेव. काळजी करू नकोस, मी आहे. फक्त तुझ्या मार्गावर चालत राहा. जर तू जिंकलास तर तू खरा ठरशील स्वामी भक्त. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा, म्हणजे दररोज नवीन भक्तिमय व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटेल. जय शिवशंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय.